कृष्ण काकी. गोरेगावच्या खारातल्या चिंच आणि आवळासाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्पा काकी. जय श्री कृष्ण. मी मूळ माझं जन्मस्थान निजामपूर, पुष्पलता रामचंद्र मेहता. नंतर गोरेगावात आले लग्न होऊन. पुष्पलता शंकर गांधी. आयुष्यातली एक गोड आठवण म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझा विमान प्रवास. विमानात बसले, विमान चालू झालं आणि नंतर माझ्या मागील सगळ्या आठवणी मला आठवू लागल्या. मुख्य आठवण म्हणजे एक मला आठवलं की एक काळ मला मालगावला जायचं असलं तर मला विचार पडायचा काय करू मी, असं वाटायचं. असं असतानासुद्धा आज मी विमानात फिरते. हां. आणि दुसरं म्हणजे विशानेमा सखी मंच यांनी मला बोलण्याची संधी दिली. ती एक खूप गोड मोठी आठवण आहे. वडिलांकडून मला खूप चांगले संस्कार भेटले, असे की नीती, धर्म, कर्म, कष्ट, कर्तव्य हे मला संस्कार वडिलांकडून मिळाले. आणि त्यामुळे मी खूप कठीण प्रसंगातून व्यवस्थित संसार केला. आईकडून गाण्याचे संस्कार ज्याने मला स्वतःची ओळख निर्माण करून दिली. काकडाटी, भजन, पाठ अशा वेळी माझी आठवण काढली जाते. कोरोना काळात मी गाणे तयार केले, त्याचा व्हिडिओ माझ्या सुनेने केला ना, तो सर्वांना खूप आवडला. सगळ्यांनी खूप कौतुक केले. वयाच्या 80व्या वर्षी इंदापुरा कराओके मध्ये गाणं म्हणायची मला संधी मिळाली. तिथेही खूप कौतुक झाले. आईने दिलेल्या गाण्याच्या संस्काराने मी ओळखली जाऊ लागले. असर आणि माय दोन्ही परिस्थिती कठीण होती. त्यातून 4 मला अपत्ये, कांचन, प्रकाश, राजन आणि अशोक. ही 3 मुलं माझी काळाच्या ओघात मला सोडून गेली. मला खूप मोठी दुःख पचवायला लागले. मात्र त्याच्यातून बाहेर पडायला माझा मुलगा अशोक आणि समाजाने मला मदत केली. आणि घरात आम्ही सर्वजण एकत्र एकमेकाचा विचार करून राहिलो, म्हणून या कठीण प्रसंगातून बाहेर पडणे शक्य झाले. गोरेगावला मिठाच्या पाण्याची चिंच आवळे विकायचे आमचे दुकान होते, म्हणून संपूर्ण समाजात आम्हाला चिंच आवळेवाले काकी म्हणूनच ओळखतात. एक काळ असा होता की हातातोंडाची गाठ पडत नव्हती. अगदी प्रसंग आठवतं की माझ्या मुलाच्या कंपनीत मला जायचं होतं. त्याने सांगितलं, आई ये तू, पण मला ते साडी नेसायला नव्हती म्हणून मी जाऊ शकले नाही. तर परिस्थिती बदलली आहे. हे फक्त शिक्षणाने होऊ शकते. माझा मुलगा अशोक त्या काळात 8वी सेमिस्टरमध्ये डिस्टिंक्शनमध्ये पास झाला. लोक म्हणतात मुलगी शिकली की प्रगती झाली, पण आमच्या बाबतीत मुलगा शिकला, प्रगती झाली. असेच घडले. आणि म्हणूनच नवीन काळाप्रमाणे शिक्षण म्हणून हेच महत्त्वाचे आहे. तरुण पिढीला अजून एक चांगला सल्ला की एकत्र कुटुंबामध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे. हा मुलगा जसा आई वडिलांची काळजी घेणारा असून ओळखला जातो, तसेच सर्वांच्या मुलांनीच वागावे असं मला वाटते. आमची सासू सुनेची जोडी ही सासू सूनपेक्षा आई मुलीची जोडी म्हणून ओळखली जाते. तसेच सगळ्यांनी राहावे असे मला वाटते. एक गाणं तयार केले, ते बोलते, ऐका. जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं, मुलीचं जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. आई म्हणते लेक जन्मली, बाप म्हणतो लक्ष्मी आली, लक्ष्मीचं स्वागत करायचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं, मुलीचं जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. सण सूद दिवाळी आली, घरोघरी पंती लागली, गंधळाला दूर करायचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं,
मुलीचं जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. लेक हळूहळू चालू लागली, पायात पैंजण घालू लागली, दुडू 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 चालायचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. मुलीचं जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. आई म्हणते माझं लेकरू, बाप म्हणतोय फुलपाखरू, आकाशात भरारी घ्यायची ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. मुलीचं जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. कळी हळूहळू वाढू लागली, संस्काराचे घडे गिरवू लागले, संस्काराला खूप जपायचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. मुलीचं जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. शिक्षणाने प्रगती केली, स्त्री सुखाने राहू लागली, शिक्षण ज्ञानरूपी रोप लावायचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. मुलीचं जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. मुलीचं जीवन लाख मोलाचं ग, मुलीचं जीवन लाख मोलाचं. विशानेमा सखी म्हटलं खूप खूप शुभेच्छा. मला बोलायची संधी मिळाली, यावेळी खूप आभार.